नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि मकर राशीची पत्नी ही जोडी वरून पाहिली तर खूपच मजबूत वाटते, स्ट्रॉंग वाटते, स्थिर वाटते. पण आतून मात्र या नात्यामध्ये सतत एक अदृश्य संघर्ष सुरू असतो. एक असतो अग्नीसारखा, पटकन निर्णय घेणारा, भावनेपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, आणि दुसरी असते शांत, संयमी, सोशी, प्रत्येक गोष्ट विचार करून करणारी. सुरुवातीला मात्र या दोघांचं नातं खूपच आकर्षक वाटतं. मेष राशीच्या पतीला तिचं मॅच्युअर असणं, तिचा शांत स्वभाव, तिचं जबाबदारीनं वागणं खूप आवडतं. आणि मकर राशीच्या पत्नीला त्याचा आत्मविश्वास, त्याची धडाडी, त्याची धावपळ करण्याची वृत्ती आणि संकटामध्ये न घाबरण्याची वृत्ती तिला खूपच भावते. तो जीवनामध्ये आवेग घेऊन येतो आणि ती त्याच्या जीवनाला दिशा देते. सुरुवातीला दोघं एकमेकांच्या इच्छा पूर्ण करताना दिसतात, अगदी मेड फॉर इच अदर. पण 40 नंतर हेच दोन स्वभाव एकमेकांना समजून घेण्याऐवजी एकमेकांवर नाराज व्हायला लागतात. मेष राशीचा पती हा आयुष्यभर नंबर 1 वर राहण्याचा प्रयत्न करतो, सततची धडपड. त्याच्या मनामध्ये एक कायम अग्नी धगधगत असतो. काहीतरी मिळवायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, कुटुंबासाठी उभं राहायचं आहे. त्याच्या स्वभावामध्ये अश्विनी नक्षत्राची घाई, भरणी नक्षत्राची जबाबदारी आणि कृत्तिका नक्षत्राची तीव्र तीक्ष्ण स्पष्टता अगदी स्पष्ट दिसून येतं. तो प्रेम करतो, पण त्याचं प्रेम वाणीत कमी आणि कृतीमध्ये जास्त दिसतं. तो संघर्ष करतो, कष्ट करतो, घरासाठी झटतो, आणि त्याला वाटतं हेच खरं प्रेम आहे. पण त्याच्यात एक गोष्ट मात्र असते, तो झटकन प्रतिक्रिया देतो, रागामध्ये काही बाई बोलून जातो, आणि मग पुढे जाऊन त्याला वाटतं की झालं, विषय संपला. पण समोरच्याच्या मनात त्याचे शब्द खोलवर रुतलेले असतात. दुसऱ्या बाजूला मकर राशीची पत्नी, ती वरून शांत दिसते, पण आतून खूपच मजबूत असते, भक्कम असते. तिला आयुष्य प्रॅक्टिकल पद्धतीने जगायला आवडतं. ती भावना समजते, पण भावनांपेक्षा जबाबदाऱ्यांना जास्त महत्त्व देते. उत्तराषाढ नक्षत्राची ध्येयवादी वृत्ती, श्रवण नक्षत्राची निरीक्षण क्षमता आणि धनिष्ठा नक्षत्राची मेहनती वृत्ती तिच्या स्वभावात अगदी स्पष्टपणे दिसून येते. ती घरासाठी खूप काही करते, पण कसलाही गाजावाजा करत नाही. शांतपणे जबाबदारी सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते. पण तिच्या स्वतःच्या भावना अनेकदा ती मनातच दाबून ठेवते. तिला खरं तर स्थिरता हवी असते, आर्थिक सुरक्षितता हवी असते, आदर हवा असतो, आणि नात्यामध्ये सिरियसनेस, थोडंसं गांभीर्य हवं असतं. सुरुवातीला मेष राशीच्या पतीला तिचा हाच प्रॅक्टिकल स्वभाव भरपूर आवडतो, आणि मकर राशीच्या पत्नीला सुद्धा त्याची एनर्जी आवडते. तो तिला धाडस देतो, करेजियस कसं व्हायचं हे शिकवतो, आणि ती त्याला स्टेबिलिटी देते. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढतात. तो बाहेरच्या जगामध्ये जास्त गुंतत जातो, आणि ती घर, मुलं, फायनान्सेस आणि कुटुंब हे सगळं सांभाळताना अक्षरशः थकायला लागते. तो नेहमी त्याच्या मनात विचार येतात, मी एवढं सगळं करतो आहे, मग अजून काय कमी आहे? आणि तिच्यामध्ये मनामध्ये सुद्धा तो मला समजून का घेत नाहीयेत, की फक्त जबाबदारी पाडायचं आहे एवढंच पाहतो आहे. इथूनच दोघांमध्ये एक शांत आणि अस्थिर असा स्वरूपाचा संघर्ष वाढायला लागतो, अंतर वाढायला लागतं. तो प्रॅक्टिकल होतो, ती इमोशनली संपूर्णपणे स्वतःला बंदिस्त करून ठेवते. तो रागात बोलतो, आणि ती शांत राहून सगळं काही मनात साठवत राहते. ती वरून कठोर दिसते, पण आतून तिला इमोशनल सपोर्ट हवा असतो. तिला तिच्या पतीने तिचे प्रयत्न जाणून घ्यावेत असं नेहमीच वाटतं. तिला ॲप्रिसिएशन हवं असतं, पण ती ते कधी स्पष्टपणे बोलून मात्र दाखवत नाही. दुसऱ्या बाजूला मेष राशीचा पुरुष, त्याला वाटतं
मी एवढी धडपड करत आहे, मग वेगळं प्रेम दाखवण्याचं नेमकं काय आहे प्रयोजन? आणि इथूनच नात्यामध्ये वृक्षता वाढायला लागते. संवाद कमी होतो. पण भावनिक जवळीक सुद्धा ही अंतरात राहते. बिल भरलं का? मुलांचं काय झालं? हे काम पूर्ण झालं का? असे संवाद राहतात. पण तू खरंच खुश आहेस ना? बरी आहेस ना? हा प्रश्न मात्र हरवतो. ती तिच्या भावना दाबतच राहते आणि तो त्याच्या तणावामध्ये अधिकच चिडका होतो. जसजसं वय वाढत जातं, तसतसं दोघांमध्येही बदल होतात. त्याची ऊर्जा आता कमी होते आणि ती मानसिकदृष्ट्या अधिकच जास्त थकायला लागते. मुलं मोठी होतात, त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू होतं आणि मग ज्यांचं आयुष्य मुलांच्या भोवती फिरत होतं, त्यांनाच आता एकटेपणा जाणवायला लागतो. दोघं एकमेकांसमोर असतात, पण मनाने दूर गेलेले असतात. ती विचार करते, मी एवढं सगळं केलं, पण त्याला कधीही याची जाणीव का नाही झाली? आणि तोच त्याच्यासुद्धा मनात हेच विचार असतात, की मी एवढं झटतो आहे, तरी घरामध्ये शांतता का नाही? अशा वेळेस मेष राशीच्या पतीनं थोडं थांबवून तिच्या भावना समजून घ्यायला हव्या. तिला फक्त सुरक्षितता नाही, तर तिला इमोशनल आधार सुद्धा हवा आहे. हे त्यानं समजून घ्यायला हवं आणि मकर राशीच्या पत्नीने सुद्धा त्याच्या रागामागचा ताण, त्याची धडपड, त्याचं मानसिक दडपण हे सर्व काही समजून घ्यायला हवं. जर का दिवसातले केवळ 15 मिनिटं दोघांनी एकमेकांपासून मनापासून बोलायला सुरुवात केली, तर दुरावा नक्कीच कमी होऊ शकतो. एकमेकांना टोमणं मारणं, तिखट बोलणं किंवा शांत राहून शिक्षा देणं हे कमी व्हायला हवं. महिन्यातून फक्त 2 दिवस केवळ पती-पत्नी म्हणून एकत्र वेळ घालवायला हवा. एकमेकांचं कौतुक करायला हवं. एकमेकांचे प्रयत्न जाणून घ्यायला हवेत. यामुळे खरं तर ट्रस्ट आणि बॉन्डिंग पुन्हा मजबूत होते. खरं तर प्रेम कधी संपत नाही. पण त्यावर जबाबदाऱ्यांची धूळ बसते आणि ती धूळ हळूहळू नात्यामधलं ऊब कमी करू लागते. अशा वेळेस योग्य मार्गदर्शन आणि एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहयोग, राशी, दशा आणि स्वभाव एकमेकांचे समजून घेतले तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. कारण कधी-कधी समस्या प्रेमामध्ये नसते, तर ते प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीवर बऱ्याच वेळेस अवलंबून असते. आणि शेवटी जेव्हा मेष राशीचा पती आणि मकर राशीची पत्नी एकमेकांना खरंच समजून घ्यायला लागतात, तेव्हा ते मिळून एक असं नातं निर्माण होतं, की जे काळासोबत अधिकच मजबूत होत जातं. धन्यवाद.